बारामती तालुक्यातील बारामती पारवडी मार्गावर बुधवारी रात्री झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला। यात वडील आणि 2 वर्षाचा मुलगा यांना गंभीर दुखापती झाल्या आहे। तर मयूर कोकणे हे आपली पत्नी रुपाली, मुलगी सानवी व 2 वर्षाचा मुलगा कृष्णा यांच्यासह बारामतीहून पारवडी नजीक असलेल्या घरी दुचाकीवरून निघाले होते। परीट वस्ती नजीक समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या मारुती वॅगनर गाडी क्रमांक MH42 BJ 1404 या 4 चाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात रुपाली कोकणे व सानवी कोकणे या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर 4 चाकी वाहन चालकाने गाडी तेथे सोडून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। यावेळी प्रत्यक्षदर्शींची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी। काल बारामती तालुक्यातील बारामती आणि पारवडी हा मार्गावर एक अपघात झाला। या अपघातामध्ये दुर्दैवी मायलिक यांनी आपला जीव गमावला। मात्र या गाडीमध्ये नेमकं कोण होतं याचा तपास पोलीस प्रशासनानं करणं खरं गरजेचं आहे। हीच ती गाडी आहे ज्या गाडीनं दुचाकीवरील जे मयूर कोकणे आहेत यांच्या दुचाकीला धडक दिली। यामध्ये मयूर कोकणे यांची पत्नी रुपाली आणि मुलगी सानवी या दोघींचा दुर्दैवी अंत झाला। यामध्ये मयूर यांचा 2 वर्षाचा मुलगा कृष्णा हा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय। तर स्वतः मयूर कोकणे हे देखील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळते। आपण जर पाहिलं तर या गाडीमध्ये एक दारूची बॉटल असल्याचं त्या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसत आहे आणि कदाचित या गाडीचा चालक हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। या गाडीमध्ये 3 ते 4 लोक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी लोकांनी त्या ठिकाणी दिली आणि एकंदरीत दुचाकीला जवळपास 100 मीटर फरफटून आणल्यानंतर खरं तर मायलेकींना आपला जीव या ठिकाणी गमावा लागला। यामध्ये ज्यांनी हा अपघात बघितला आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करू। काय नाव आहे तुमचं, काय गाव आहे? प्रदीप बाबासाहेब गावडे, मी पारवडीचा। मी ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस मी पारवडीहून बारामतीकडे या दिशेने चाललेलो होतो। मग इथं अपघातस्थळी एक 5-25-30 लोकांचा असा जमा होता, स्थानिक लोकांचा। जमा झाल्यानंतर ओळख कोणाला निश्चित पटवता येत नव्हते। ज्यावेळेस मी सगळं बघितलं आसपास इकडं मयूर कोकणे त्या दिशेला तिथं असा अपघात अवस्थेत पडला होता। त्याला थोडा मी धीर दिला आणि लगेच इमिजिएटली मी त्यांच्या चुलत भावांना फोन करून कळवलं की बाबा असं असं झालेलं आहे, तुम्ही सगळी मुलं पडदेशी ह्या लोकेशनला या। लगेच ते एक 5-10 मिनटात आले। तोपर्यंत आम्ही स्थानिकांची थोडी मदत घेऊन एक लहान बाळ आणि त्यांची आई ह्यांना एका खाजगी गाडीत आम्ही दवाखान्यात पाठवलं। गाडी मयूर कोकणे यांच्या गाडीवर नेमकं कोण कोण होतं त्यांच्या गाडीवर? त्यांच्या अख्ख्या कुटुंबच म्हणजे फॅमिलीच होते। आणि ज्या दुचाकीला ह्या 4 चाकीने धडक दिली यामध्ये साधारणतः किती लोक होती? साधारण अंदाज एक 4 लोक असा तसा अंदाज, कारण मी पाठीमागं होतो ना असा, आणि आम्ही उचलण्याच्या गडबडीतच म्हणजे राहिलेलो ना, त्याच्यामुळे इकडं आम्ही लक्षच दिलं नाही। पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं होतं का? काय पंचनामा वगैरे झाला आहे का? त्याची काही कल्पना नाही अजून अद्याप तरी। या ठिकाणी या 4 चाकी गाडीनं दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये मायलिकेचा दुर्दैवी अंत झाला। यामध्ये मयूर कोकणे आणि त्यांचा मुलगा 2 वर्षाचा कृष्णा कोकणे हे अद्यापही एका खाजगी रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहे। मात्र मुलाची प्रकृती देखील अस्थिर असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। पोलीस प्रशासनानं देखील या सगळ्या घटनेचा पंचनामा केला नसेल तर तो तात्काळ पंचनामा करावा। मात्र अशा वाहन चालकावरती जे मद्यप्राशन करून गाडी चालवतात आणि एखाद्याच्या जीव जाण्यासाठी ते कारणीभूत ठरतात अशा लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढच्या कालावधीमध्ये असे अपघात होणं खरं तर टळेल। मुळे या प्रकरणामध्ये तालुका पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत, तपासामधून काय नेमकं समोर येतं आहे, कारण या गाडीमध्ये दारूची बाटली आढळून आली। या
चारचाकी चालकाचं लायसन यामध्ये आढळून आले आणि एका विशिष्ट संस्थेशी तो काम करतो, त्या संस्थेचं आयकार्ड या ठिकाणी आढळून आले. या गाडीला जर आपण पाहिलं तर या गाडीला अक्षरशः त्या लहान मुलांचं मांस चिकटलेलं आहे. म्हणजे गाडीचा जो अपघात होता हा प्रचंड भीषण अपघात होता आणि या अपघातामध्ये ज्या ठिकाणी गाडीला रक्त लागलेलं आहे आणि अक्षरशः मांस त्या ठिकाणी गाडीला चिटकलेलं आहे. यामुळे पोलीस प्रशासनानं या सगळ्या गोष्टीची गंभीरपणे दखल घ्यावी आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून आरोपीला कठोरात कठोर शासन होईल असा तपास करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होऊ लागली आहे. यामुळं पोलीस प्रशासन या सगळ्या तपास नेमका काय करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.